किरण जर कुठल्या देशात टाकत असेल तर उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण एकाच देशात टाकतो, तो देश म्हणजे हा भारत आहे महाराज. जहां ऋषी मुनी जपते हरि नाम की माला, ओ देश हे मेरा. महाराज संस्कृतीच्या बाबतीत काय भारताचं वैभव आहे. आपण सगळ्याच बाबतीत एक नंबर आहे महाराज. अगदी सगळ्यात बाबतीत, खेळात सुद्धा एक नंबर आहे आपण. मागं वर्ल्ड कपच्या मॅच झाल्या होत्या, भारत शेवटपर्यंत गेला, फक्त एकच मॅच हारला. कुठली? फायनलची. म्हणजे सगळे निवडून आले, सरपंच दुसऱ्या पार्टीत झाला. खेळात भारत चांगला परफॉर्मन्स आहे. पुढे चला महाराज. पोशाखाच्या बाबतीत भारत एक नंबर आहे. पोशाखाच्या बाबतीत सुद्धा आहे का नाही चोपदार? भारतासारखी पोशाख संस्कृती नाही. सोपं सोपं विचारतो, मला सांगा, पांढरा सदरा घालणारी माणसं कुठल्या देशात? भारतात. भारत. धोतर घालणारी माणसं कुठल्या देशात? फेटा घालणारी माणसं कुठल्या देशात? टोपी घालणारी माणसं कुठल्या देशात? दुसऱ्याला टोप्या घालणारी माणसं कुठल्या देशात? बोला बोला. ती सुद्धा भारतातच आहे महाराज. पोशाखाच्या बाबतीत आपण एक नंबर आहे. भारतासारखी पोशाख संस्कृती नाही आहे का? भारतासारखी पोशाख संस्कृती नाही. डोक्यावर पदर घेणाऱ्या स्त्रिया नका घेऊन राहिलेल्या, आता घ्यायला लागल्या त्या. नका आता, नका नका, राहू द्या, निम कीर्तन झाले. डोक्यावर पदर घेणाऱ्या स्त्रिया भारतात. पोशाख संस्कृतीत आपण एक नंबर आहे. खेळात आपण एक नंबर आहे. खाद्य संस्कृतीत एक नंबर आहे. खायच्या बाबतीत अहो 10 पोळ्या खाणारी माणसं आपल्याकडेच आहेत का नाहीत? आता आमच्या काळात नाहीत, पण तुमच्या काळात होती का नव्हती? हा महाराज. खाद्य. आणि पुढे सांगू का महत्वाचं वाक्य? पोळ्या बनवणाऱ्या सुद्धा माता माऊली माझ्याच देशात आहे. किती बी महाराज बाहेर देशात सुशिक्षित लोक होतील, पुरणाची पोळी बनव म्हणल्यावर नाही मेळ खायचा बाहेरच्या देशातल्या स्त्रीला. एक जण युट्यूबला बघून बनवायला गेली पुरणाची पोळी. युट्यूबला बघून पुरण वाटून घेतलं, सगळं झालं, आणि नेमकं मोबाईलची चार्जिंग संपली. पुरणात कणिक घालाव का किणकित पुरण घालाव. माझ्या महाराष्ट्रातल्याच माता माऊलीनं पुरणाची पोळी बनवून झाली. मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो. आमच्या वर्गात 28 विद्यार्थी बाहेरच्या देशातले होते. नॉन ग्रँड तुकडीला टॉप 10 मधलं कॉलेज येते. हा फर्ग्युसन. 28 विद्यार्थी बाहेरच्या देशातले होते आमच्या वर्गात. मी एकदा दुपारी कॅन्टीनला जेवायला बसलो आणि मी नेमकं डब्याला पुरणाच्या पोळ्या नेलत्या. बाहेरच्या देशातलं पोरग माझ्यासमोर जेवायला बसलं. म्हणलं ह्याला कुठं खायला भेटायची पुरणाची पोळी? मायातली काढली त्याला दिली. ते म्हणला कशी गिळायची? म्हणलं माझ्याकडे बघून गिळ. ते मला कशासोबत खाऊ? म्हणलं थांब दूध देतो. डब्यातलं अर्ध दूध त्याला दिलं, अर्ध माझ्याकडे ठेवलं. मी पोळी तोडायचो, दुधात बुडवायचो, खायचो. ती बी पोळी तोडायला लागला, दुधात बुडवायला लागला, खायला लागला. गप गिळवणं. मला म्हणतोय पुरण कसं गेलं? म्हटलं मर भारतात जन्माला येईल. किती जरी देश फिरला तर तुला भारताच्या संस्कृतीची सर येणार नाही. खाद्य संस्कृतीत एक नंबर, पोशाख संस्कृतीत एक नंबर, आणि महाराज संत संस्कृतीत जगात एक नंबर राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. विठाला विठाला. भारतात, उत्तर भारतात तुम्ही कधी गेलात तर उत्तर भारताला देवभूमी म्हणून ओळखतात. कुठली भूमी? आणि महाराष्ट्र ही संत भूमी म्हणून ओळखतात. महाराष्ट्र इतके संत नाहीत कुठंच. महाराष्ट्र ही संत भूमी आहे. महाराज फडकर यांनी फार मोठा सप्ताह केलता. कुठं? पंढरपूरला काही दिवसापूर्वी. आणि त्या सप्त्याला एक जम्मू काश्मीरचा माणूस आला होता. कुठला? जम्मू काश्मीरचा. सप्त्याचं वैभव बघितलं त्यांनी. वारकरी काय टाळकरी, 4-5 हजार टाळकरी कीर्तनाला. वा काय सप्ताह आहे. नामवंत मंडळींची कीर्तन. वा काय कीर्तन. दुपारी कथा, भागवत कथा. काय कथा. हरिपाठ. सकाळी पाण्याला हजारो भाविक भक्त. सगळा मंडप दणून गेलेला बघितला त्यांनी वाळवंटातला. 7 दिवस त्याला हलाव वाटलं नाही. कुठनं? मंडपातनं. आनंद घेतला त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भजनाचा, ह्याचा त्याचा. आणि 7व्या दिवशी स्टेजवर आलो. कोण? काश्मीरचा. आणि म्हणला मला बोलायला संधी द्या 2 मिनिटं. एक जण म्हणला मला बोलू द्या 2 मिनिट. ती म्हणली आमच्यातच भांडणं लागल्यात. कुणाच? ती म्हणायचं मला 2 मिनिट बोलू द्या. कोण?
जम्मूचा माणूस. ते म्हणले नाही नाही 2 मिनिटं बोलू द्या. फार आग्रह केल्यानंतर एक महाराज म्हणले बोलू द्या 2 मिनिटं. किती म्हणताय? 2 द्या म्हणले, बोलू द्या द्या. त्यांनी माईक घेतला आणि त्यांनी पहिलं वाक्य वापरलं, तुम महाराष्ट्र के लोग बहुत स्वार्थी हो. तुम्ही महाराष्ट्रातली लोक फार स्वार्थी आहात. लोक म्हणली पंक्तीला 7 दिवस सप्त्याला खाऊनची खाऊन पुन्हा नावं ठेवायला लागलं. मीठ कमी, पाणी कमी. एकदा ऐकून घेतलं, पुन्हा म्हणला महाराष्ट्र के लोग बहुत स्वार्थी हो. 2दा झालं. पुन्हा म्हणला महाराष्ट्र के लोग बहुत स्वार्थी हो. खाली बसलेले एक जण म्हणला, ए मगापासून महाराष्ट्रातल्या लोकांना स्वार्थी स्वार्थी म्हणतो, आम्ही कशासाठी स्वार्थी हे तरी सांग. त्यांनी 3रं महत्वाचं वाक्य वापरलं, महाराष्ट्रातली लोक याच्यासाठी स्वार्थी आहेत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना अवताराला घालणारी भूमी महाराष्ट्र, संत गोरोबा काकांना अवताराला घालणारी भूमी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, या सगळ्या संतांना अवताराला घालणारी भूमी महाराष्ट्र. यातले एक जरी संत आणि एक जरी महापुरुष तुम्ही आमच्याकडे दिले असते तरी अशी आज भीक मागायची वेळ आली नसते. याच्यासाठी तुम्ही स्वार्थी आहेत. सगळं तुमच्याकडे ठेवून घेतलं. काय महाराष्ट्राचं वैभव आहे महाराज. मस्तक टेकून ऐश्वर्य संपन्न देवाचं दर्शन ज्या राज्यात घ्यायला येतो तो राष्ट्र म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. देश जेते हरीचे दास जन्म घेत. महाराष्ट्र ही संत भूमी आहे. आपण भाग्यवान आहेत महाराष्ट्रात जन्माला आलो. काय महाराष्ट्राची व्याख्या आहे? शाकाहारी खाऊन शरीर करा दष्ट आणि पुष्ट. शाकाहारी खाऊन शरीर करा दष्ट आणि पुष्ट. नामदेवरायाच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं उष्ट. परमार्थासाठी लागत नाही जात पात आणि काष्टक. आणि राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. वजनदार महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्रासारखं राज्य नाही महाराज. हा म्हणून ही महाराष्ट्र भूमी संत भूमी. आज तुकोबऱ्यांचा संत प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी गाथ्यामध्ये सगळ्यात जास्त अभंग
कुठल्या प्रकरणातले लिहिले असतील तर जगद्गुरु तुकोबऱ्यांनी गाथ्यामध्ये सगळ्यात जास्त अभंग एकाच प्रकरणातले लिहिले, ते प्रकरण म्हणजे संतपद. जगद्गुरु तुकोबरे दुसरं कुणाचाच उल्लेख करायला तयार नाहीत. एक तर देव आणि दुसरं संत. 4092 अभंगाचा गाथा जर आपण तुकोबऱ्यांचा पाहिला, तुकोबऱ्यांनी कुठे मित्राच्या नावाचा उल्लेख नाही, बहिणीच्या नावाचा उल्लेख नाही, भावाच्या नाही, पत्नीच्या नाही, कुणाचाच नाही. फक्त वर्णन करायचं असेल तर एकतर विठेवरच्या पंडांगाचं आणि दुसरं संतांचं वर्णन. का संतांचं वर्णन? इकडे लक्ष द्या. जगाच्या पाठीवर वर्णनच करायचं असेल तर फक्त आणि फक्त संतांचं वर्णन करावं. काही मंडळी माननीय, काही मंडळी पूजनीय, काही मंडळी आदरणीय, काही मंडळी तेजनीय आणि काही मंडळी वर्णनीय. काय काय सांगितलं? इकडे लक्ष द्या. काही मंडळी काय? आदरणीय. आदरणीय असलेली मंडळी पूजनीय वर्णनीय असेल असं नाही. आपल्यासाठी बऱ्याच वेळा काही माणसं आदरणीय असतात, पण आदरणीय असलेली माणसं पूजनीय वर्णनीय असतील असं नाही. भक्त प्रल्हादासाठी हिरण्यकशिपू कोण आहेत? आदरणीय. पण हाय का हिरण्यकशिपूचा वर्णन? थोडे राहिले. इतक्या माता माऊली माझ्या समोर बसल्यात, पण ह्याच्यात काही कोण आहे का सांगा मला? हाय का? काही नाही. काही आदरणीय पण वर्णनीय नाही. काही मंडळी आपल्यापेक्षा मोठी आहे, पण मोठी असलेली मंडळी बऱ्याच वेळा वर्णनीय असेल असं नाही. काही वर्ग आदरणीय. पुढे चला. काही वर्ग माननीय. कसा आहे? माननीय. त्यांना फक्त मानायचं. येईलच आता लॉट 6 महिन्यात. जय हरी ओळखला का? येत आता 6 महिन्यात. जय हरी ओळखलं का? काही मंडळी कसे? माननीय. त्यांना फक्त मानायचं, त्यांची पूजा करायची नाही, त्यांचं वर्णन करायचं नाही. महाराज आलं का? माननीय वर्ग एक, फक्त मानायचं, पूजा आणि वर्णन नाही. ती मी एकदा विदर्भात कीर्तनाला चाललो होतो. विदर्भात एका तालुक्याच्या ठिकाणी एका नेत्याचे वाढदिवसासाठी इतके डिजिटल लागले होते. मी टायमिंग बघितला कीर्तनाचा, किती टाइम आहे अजून? 2-3 तास. मी म्हणलं मला बी काम नाही, मी डिजिटलच मोजले. एका शहरात त्या नेत्याचे 73 डिजिटल लागले होते वाढदिवसाचे. किती? बोला किती? 73. मी 2दा हेल्पाला घातला आणि सगळे नीट मोजले, 73 भरले. वाढदिवसाची तारीख बघितली, नेमकं त्या दिवशीचाच वाढदिवस होता. मी म्हणलं आपल्याला काय ओळख लागते, आपण चला धोतरावले म्हणले कुठे बी गुच्छ घेतला आणि गेलो वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला साहेबाला म्हणलं साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब म्हणले इकडं कुठं? म्हणलं मराठवाड्यातला इकडं विदर्भात कीर्तनाला निघालोय. साहेब म्हणले धन्यवाद महाराज. म्हणलं काय प्रेम आहे कार्यकर्त्यांचं तुमच्यावर? मला म्हणले का? ह्या कडेची त्या कडेला तुमचं डिजिटल, इकडून ते तिकडपर्यंत तुमचं डिजिटल. मी माझ्या डोळ्यांनी मोजलं, 73 भरले. मला म्हणले किती? नीट मोजले का? अहो म्हणले नीटच मोजले. किती भरले? मी म्हणलं 73. मी म्हणलं काय झालं नाराज व्हायला? म्हणले मी 100 डिजिटलचं पैसे दिल्यात, राहिलेले गेले कुठं? काही वर्ग काय माननीय, पूजनीय वर्णनीय नाही. काही वर्ग आदरणीय. पुढे चला. काही वर्ग तेजनीय. असं ठिकाण नाही की जिथे भगवान परमात्मा नाही. प्रत्येक चराचरामध्ये भगवान विठ्ठल जळी स्थळी भरला नाही उरला पाहिला विठ्ठल भरला रीता ठाव नाही उरला. प्रत्येक चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे. सापामध्ये सुद्धा कोण आहे? देवच आहे. किंवा गीतेतला ममई वंशी जीव लोके जीवभूत सनातन हा मनसृष्टानी इंद्रियानी गीता बोलते. प्रत्येक चराचरामध्ये भगवंताचा अंश आहे. सापामध्ये सुद्धा कोण आहे? देव.
विंचवामध्ये देव. पण यांना दुरून नमस्कार करायचा, जवळ शिवायला जायचं. तुकाराम महाराज बोलतात दुरून वंदावे. काही वर्ग तेजनीय, काही वर्ग माननीय, काही वर्ग आदरणीय, काही वर्ग तेजनीय महाराज, काही वर्ग माननीय. पण जगाच्या पाठीवर काही वर्ग वर्णनीय आणि पूजनीय. आपल्या मुखाने वर्णनच करायचं असेल तर कोणाचं करावं? आपल्या श्री गुरूंचं, आपल्या संतांचं. म्हणून तो कोबडे बोलतात वर्णन करायचं असेल तर संतांचं वर्णन करा, ते वर्णनीय. का वर्णन संतांचं करायचं? सोपं बोलतो, इकडे लक्ष द्या. मोठं बनावं वाटतं का नाही तुम्हाला? मोठं चहा घेऊन येऊ का मी तुझा? मोठं बनावं वाटतं ना, बारकं बनायला चोपदार कोणी चालणार नाही इथं, सगळ्याला वाटतं मोठं बना. मोठं बनण्याचे शास्त्राने 2 प्रकार सांगितले. किती? 2. एक नैमित्तिक मोठेपणा आहे आणि दुसरा सांसिद्धिक मोठेपणा आहे. पहिला नैमित्तिक आणि दुसरा सांसिद्धिक. निमित्ताने जो मोठेपणा येतो त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणतात, आणि जो मोठेपणा प्राप्त झाल्यानंतर कधीच कमी होत नाही त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणतात. निमित्ताने येणारा मोठेपणा काही निमित्तापुरता आहे. उदाहरण सांगतो, पोळ्याच्या दिवशी बैलाला जो मोठेपणा असतो तो नैमित्तिक आहे. किती दिवस मोठेपणा? काय मजा तरी 1 दिवस महाराज. त्याची जुली काय टाकणार, रंगरंगोटी काय, गावातनं मिरवणूक काय, त्याला त्या दिवशी खायला काय असतं? पुरणाची पोळी, गुळवणी, भजे, कुरवडी, पापडी. भजे, कुरवडी, पापडी, पुरणाची पोळी महाराज, खीर बीर असं सगळं. किती दिवस? 1 दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा अवताला झोपलेले. पोळ्याच्या दिवशीचा बैल पाहिला की असं वाटतं मीच बैल असला असतं म्हणजे बरं झालं असतं. किती दिवस? 1 दिवस महाराज. ते जाऊ द्या, हे तरी काय महाराज खतरनाक, ह्याची मजा असते. लग्नाच्या दिवशी मजा असते महाराज ह्याची. बसायला घोडा, घोडा, कोट अंगात, कोट पायात बूट, सॉक्स. देवाकडे गेले त्यामध्ये, ए देवा तू नुसता देव आहे, तुझ्यापेक्षा 2 डिग्रीच्याच मी नवर देव, असं टाईटच चालतंय. आपण स्टेजवर त्याला भेटायला गेलं का तुला असा हात करतोय, जेवलात का? हा, निघा. लग्नात येणारा मोठेपणा किती दिवस? 1 दिवस. पुन्हा दुसऱ्या त्या दिवशी बसायला काय असतं त्याला? गोड. पुन्हा आयुष्यभर बायको त्याला गाडवा बसवते महाराज. लग्नात येणारा मोठेपणा किती दिवसाचा? 1 दिवसाचा. पण जीवनामध्ये असा मोठेपणा प्राप्त करा की जो मोठेपणा प्राप्त झाल्यानंतर कधीच कमी होत नाही, त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणतात. आणि तो मोठेपणा संतांनी प्राप्त केला. या वर्षी विशेष वर्ष आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराचं. अवताराला येऊन ज्ञानोबरांना या वर्षी 750 वर्ष पूर्ण होत आहे. कशी कीर्ती! सदेह वैकुंठ गमनाला जाऊन जगद्गुरु तुकोबरांना 375 वर्ष पूर्ण होत आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचं हे 675वं वर्ष आहे. महाराज, आपली पिढीच विशेष आहे. हे सगळे ऐश्वर्य संपन्न सोहळे आपल्याला डोळ्याला बघायला भेटतात. आहे का नाही आपली पिढी विशेष? आपल्या पिढीत काय काय बघायला भेटलं महाराज सांगा? राम मंदिर कुणाच्या पिढीत उभं राहिलं? 528 वर्ष संघर्ष चालला. 528 वर्षांतर राम मंदिर उभं राहिलं. कुणाच्या काळात? आपल्यात. कोरोना कुणाच्या काळात होता? कोरोना सुद्धा आपल्याच काळात होता. पहाटेचा शपथविधी कुणाच्या काळात होता? महाराज, आपल्या पिढीने लय नवीन नवीन गोष्टी पाहिल्या महाराज. हा महाराज, पण जीवनामध्ये असा मोठेपणा प्राप्त करा, जो मोठेपणा प्राप्त झाला कधीच कमी होत नाही, त्याला सांसिद्धिक मोठेपणा म्हणतात. तो संतांनी कमवला. चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती नाही. नाही, संतांचं वाङ्मय जोपर्यंत वाचलं जाणार आहे तोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य उगवणार आहेत. याला म्हणायचं सांसिद्धिक मोठेपणा. म्हणून संतांचं वर्णन. आणि संत काय करतात? आपल्या जवळचं हरवलेलं अज्ञान आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करतात. म्हणून संतांचं वर्णन. हरपले पण पेपावे, ते पाहता संता ते घेऊसावे, म्हणून वाणावे ऐकावे ते चिसला. का संतांचं वर्णन करायचं?
आपल्या जवळचं हरवलेलं अज्ञान आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम संत करतात. म्हणून संतांचं वर्णन आहे. उदाहरण सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला. संध्याकाळी रात्री गावामध्ये गस्त घालण्यासाठी कोण असते? पारेकरी. त्याला आमच्याकडे गुरखा म्हणतात. गुरखाच का? गुरखा पहिला पारेकरी होता. गुरखा त्याचं काम काय? रात्री कंदील घेणं, गावामध्ये सगळीकडे गस्त घालणं. एके दिवशी रात्री 12:30 वाजता एक गुरखा हातामध्ये कंदील घेऊन निघालेला आहे आणि मोठ्याने आवाज देत, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. हातात कंदील घेऊन निघाला होता. जागते रहो, जागते रहो, जागते रहो. मी एवढं मोठ्याने का म्हणलं, आलं का तुमच्या लक्षात सगळं? माझी चूक आहे का काय याच्यात? नाही, विठाला हातामध्ये कंदील घेऊन निघाला होता. आवाज द्यायचा, जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. आवाज द्यायचा. रात्री किती वाजल्या होत्या? 12:30. त्याने आपला उजवा हात घेतला आणि खिशात टाकला. बघितलं, तलब झाली बिडी वाढायची. बिड्या आहेत का? बिड्या भेटल्या त्याला 2-3. पण डावा हात घेतला आणि डाव्या खिशात टाकला. बघितलं, काडीपिटी आहे का? काडीपिटीच भेटना. बिड्या आहेत पण काय नाही काडी. त्यांनी घर बघितलं आणि दरवाजा गेला. हो दादा, दरवाजा उघडा. आतमध्ये झोपलेल्या माणसाने विचारलं, कोण आहे? म्हणले गुरखा. म्हणले काय काम आहे? 1 मिनिटाचं काम आहे, फक्त 1 मिनिट दरवाजा उघडा. आतमध्ये झोपलेल्या माणसाने दरवाजा उघडला. काय काम काढलं? काय नाही म्हणले, माझ्याकडे काय? बिड्या. फक्त पेटवायला काय नाही? काडी पेटी. झोपीतनं उठलेल्या माणसाने डोळे नीट चोळून सांगितलं, भल्या माणसा, हातात कंदील आहे, काच बाजूला सरकवली असती तर बिडी पिटली असती. एवढं 12:30 वाजता मला काय उठवायची गरज होती? काय उठवायची गरज होती? ती म्हणला, ही सांगायलाच कुणी नव्हतं म्हणून तुम्हाला उठवलं. सांगायला कुणी नव्हतं म्हणून तुम्हाला उठवलं. महाराज, माझा दृष्टा विठाला विठाला. आपल्या जवळचं हरवलेलं अज्ञान आपल्याला ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम कोण करतात? संत करतात. म्हणून संतांचं वर्णन. मगापासून आपण संतांचं वर्णन ऐकतोय. पण तुकोबऱ्यांकडे काही साधक मंडळी केली. महाराज, का संतांचं वर्णन करायचं? काय आम्ही भेटल्याशिवाय कुणाचं वर्णन करत? काय भेटल्याशिवाय कुणाचं वर्णन करत नाही. पण संतांचं वर्णन करू. पण काय भेटणार? अभंगाचं पहिलं